भाऊ काल नेमकं तिथं योगी आदित्यनाथची एक सभा झालेली आहे, प्रचार सभा. त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी संभाजीनगरच्या नामकरणावरही हे केलेलं होतं, त्याबद्दल काय? हे बघा, वंचित बहुजन आघाडीची नेहमीपासून भूमिका क्लिअर राहिलेली आहे की जेव्हा औरंगाबादचं हायकोर्टचं नाव बदलेल तेव्हा आम्ही औरंगाबादचं नाव वेगळं काहीतरी म्हणायला लागू, तोपर्यंत आम्ही औरंगाबादच म्हणू. आणि त्याच्याहून महत्त्वाचं तुम्ही दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट की औरंगाबादमधल्याच मुसलमान बुजुर्गांनी एक खूप चांगला समोर प्रस्ताव मांडला होता की औरंगाबादमधली जी आतमधली सिटी आहे, ज्याला आपण पुराणी सिटी म्हणतो, पुराणा शहर म्हणतो, जुनी सिटी म्हणतो, जिथे 80-82 दरवाजांच्या आतमधली सिटी आहे, त्याचं नाव औरंगाबाद राहिलं पाहिजे. आणि त्या गेटच्या बाहेर ज्या नवीन सिटी आली आहे, जिकडे MIDC एरिया येतो, ग्रामीणचा भाग येतो आणि नवीन जिल्ह्याचं ठिकाण येतं, त्याचं नाव आपण संभाजीनगर ठेवू शकता. याच्यातून दोन्हीही समाजांचा आदर होतो आणि दोन समाजांमध्ये दंगे फसाद किंवा सामाजिक तेढ ही निर्माण होण्यापासून तिकडे टाळते. हे औरंगाबादच्या बुजुर्गांनीच ह्या सल्ला दिला होता, तर ह्याचा लोकांनी विचार करावा अशी एक गोष्ट मानते. आणि दुसरी गोष्ट बघितली तर बाळासाहेबांचं जुनं वक्तव्य होतं की संभाजी महाराजांचं जे राज्य होतं ते पुण्यात नव्हतं. तर आपल्याला जर संभाजी महाराजांचा आदर करून एका शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावावर ठेवायचं असेल तर ते पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवा, औरंगाबादचं नाव औरंगाबाद राहू द्या. हे बघा, ते बहुतेक परतीचे दोर उघडे ठेवलेत, त्याच्यावर मी जास्त काही नाही बोलणार.